जोरचे भांडणं होणे, यामुळे मुलांच्या सायकॉलॉजीवर सुद्धा याचा इम्पॅक्ट होतो. त्यामुळे त्याच्या अभ्यासात मन न लागणे, या सर्व गोष्टी त्यामध्ये होत होत्या. तर त्याचं जे नैऋत्यचं बेडरूम होतं, त्यामध्ये मी त्यांना शिफ्ट केलं. ईशान कोपरा हा साहजिकच रिकामा झाला. तिथं देवघर, मुलाचं अभ्यासाची रूम केली, जेणेकरून त्याच्याही अभ्यासामध्ये मन लागू लागले आणि घरामध्ये एक शांतीचं वातावरण झाले. जवळपास 4 ते 6 महिन्यामध्ये हळू-हळू त्यांची स्थिरता वाढली. आज पैसाही आहे, घरामध्ये सुख शांती आहे आणि जे कटकट भांडण होतात ते जवळपास संपून गेलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टी वास्तूमुळे शक्य होतात. तर मित्रांनो, वास्तू ही बऱ्याच वेळा इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट्स ही बनवून देतात. तुम्ही वास्तूनुसार घर बांधलं आणि त्याचा उपयोग नाही घेतला, तर ह्या गोष्टी सर्व करून सुद्धा मग त्याचं फळ नाही मिळत. तर मित्रांनो, तुम्हाला मी काही गोष्टी सांगत आहे आता, जेणेकरून तुम्ही स्वतः तुमचे घर हे चेक करू शकता की वास्तू अनुसार आहे किंवा नाही. तर सर्वात अगोदर ईशान्य कोपरा हा मोकळा आणि स्वच्छ आहे का? किचन हे आग्नेय कोपऱ्यात आहे का? मास्टर बेडरूम नैऋत्यमध्ये आहे का? ब्रह्मस्थान रिकामे आहे किंवा इथे कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत?